थांब अजून सुरू कर. सर, नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगला भीम अनुयायांनी विरोध केलेला आहे आणि अनुयायी आता आक्रमक झालेले आहेत आणि ते कन्स्ट्रक्शन तोडण्याचं काम सध्या अनुयायांकडनं केलं जाते. सरकार, मला वाटतं याच्यात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग ज्या ज्या ठिकाणी प्रस्तावित केलं जातं, साधारणपणे महत्त्वाच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमाच्या दिवशी हे अंडरग्राऊंड पार्किंग सिक्युरिटीचं कारण दाखवून बंद केलं जातं. तर खरोखर या अंडरग्राऊंड कार पार्कची गरज आहे का? तसंच आम्ही रेसकोर्सचं पण बोलत होतो आणि हाच मुद्दा आहे की कुठचाही महत्त्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राऊंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं. तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी. जे स्तूप आहे ते आपण जर पाहिलं तर ते ऐतिहासिक असं मानलं जातं आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या भावना या लक्षात घेता न कारवाई केली नाही, ते अर्थात तेच मी सांगत आहे ना की तिकडचं स्तूप असेल किंवा इकडे आपण पाहिलं असेल बाणगंगेच्या तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी डॅमेज केलं आहे, आम्ही दुपारी आता तिथे पाहायला चाललेलो आहे, ते जे डॅमेज झालेलं आहे त्याचं आता नुकसान भरपाई कोण करणार? कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष ह्या काही गोष्टी आपल्या आहेत ते हेरिटेज म्हणून आपण जपत आलेलो आहोत, धार्मिक स्थळं आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे. आणि माझी माहिती अशी आहे की ह्याच कॉन्ट्रॅक्टरनी अमरनाथ देखील इथे काम केलेलं आहे आणि महाबळेश्वरमध्ये कोणाचं तरी बंगला देखील बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. नागपूरचे पालकमंत्री या सगळ्या संदर्भात काही सजग नाही आहेत का? ज्या पद्धतीने अनेक मला वाटतं सरकारच कुठे आपण जागा आहे का हे पाहायला मिळतंय. आत्ता आम्ही वरळी इथे जी आरे डेअरीची जिथे सगळे रहिवासी आहेत, जे कामगार तिथे राहत असतात, तिथे जाऊन आलो. कालकडे एक मोठी बिल्डिंग तिथे आपण पाहिला, मोठा बॅल्कनी कोसळलेली आहे. अनेक वर्ष माझ्या आधीचे आमदार असतील, मग सचिन भाऊ अहिर साहेब असतील, सुनील शिंदे साहेब असतील, हे सगळेच पाठपुरावा करत आलेले आहेत. आमचं सरकार असताना थोडी डागडुजी तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एकंदर तिथून त्या रहिवाशांना हलवण्याची ही भूमिका होती. पण आज आपण पाहतोय गेले 2 वर्ष आरेची जागा, म्हणजे आम्ही जी आरे डेअरीची जागा आहे ती तिथे अक्वेरियम बांधायचं होतं, ती बिल्डरनं विकायची आहे आणि ही देखील ह्या घटनाबाह्य मिंदे सरकारला बिल्डरला विकायची आहे म्हणून तिथे हात लावलेला नाही, डागडुजी झाली नाही आहे. तिकडचे स्थानिक जे आधीचे नगरसेवक होते, जे घटनाबाह्य गद्दार आहेत, ते देखील त्यांनी यावेळी काही कामं तिथे केली नाहीत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आज तिथे 90 परिवार राहतात. मी स्वतः जाऊन भेट देऊन आलेलो आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील तिथे दाखवलं जातं की फंड अलॉट केलेला आहे, पण तो फंड गेला कुठे हा प्रश्न आहे. तो भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणूच, पण आमची मागणी ही राहील की त्या 90 परिवारांना त्वरित तिथून हलवून स्थलांतरित करून दुसरीकडे घरं द्यावीत. मला वाटतं घाटकोपरमध्ये घरं आहेत, बँड्रामध्ये घरं आहेत याच खात्याची, त्यांनी तिथे घरं द्यावीत आणि ही मागणी आमची ठाम आहे. सर, मदतीचा हात एकनाथ असं बॅनर्स जे आहेत ते संपूर्ण मुंबईभर नाही तर राज्यभर लागलेले आहेत. तर चढाओढ या सरकारमध्ये दिसते का श्रेयवादासाठी? आणि हे बॅनर लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या निवडणुकीकरता स्वतःचा मुख्यमंत्री पदाकरता प्रोजेक्शन करतात. मला वाटतं आपण पाहिलं असेल खोटारडेपणा आता ते होर्डिंग्सवर आणत आहेत. हा सगळा खोटारडेपणा गेले 2 वर्ष आम्ही पाहत आहोत. महाराष्ट्राला अनेक आश्वासनं मिळाली, मग अगदी दहीहंडी मंडळांना इन्शुरन्सपासून सगळं काही मिळणार, ते आमचे रस्ते खड्डेमुक्त होणार वगैरे, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. आता निवडणूक हरणार आहेत म्हणून हे सगळा खोटारडेपणा सुरू आहे आणि तो सगळीकडे चालत आहे. बजेट पारित व्हायच्या आधीच असं होऊ शकतं का, हा एक प्रश्न आहे. दौऱ्यावरती बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही व्हाईट पेपर देणार आहोत, तर मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलण्यापेक्षा समोर बसून चर्चा करा. नक्कीच व्हाईट पेपर म्हणजे त्यांच्या पेपरवर एक सुद्धा अक्षर नसणार आहे, कोरा कागज देणार आहेत, कारण तिथे कामं झाली नाही आहेत आणि जी झाली असतील ती किती उधळपट्टीची झालेली आहेत यांनी त्यांनी सांगावं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांना मी सवाल विचारत आहे की मागच्या जानेवारीमध्ये 2024च्या जानेवारीमध्ये जेव्हा व्हायब्रंट गुजरात करत होतात तेव्हा तिथे 26 लाख कोटी वगैरेचे जे काही एमओज होते ते दाखवले, तर त्यातून खरं किती झालं माहीत नाही. पण तिथेच महाराष्ट्राचा 10 लाख देऊन स्टॉल लावला. मग इथे व्हायब्रंट महाराष्ट्र किंवा आपलं जे मॅग्नेटिक महाराष्ट्र ते का नाही केलं? गेल्या 2 वर्षामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम ह्या सरकारने का नाही घेतला आहे? कारण सगळे उद्योग त्यांना गुजरातला पाठवायचे होते. नक्कीच त्या हिंदुत्वामध्ये राम मंदिरात गलती कशी झाली हे देखील दाखवलं. पहिल्याच पावसात आपण पाहिलं असेल या देशात 3 एअरपोर्ट यांची छत पडलेली आहेत. पहिल्याच पावसात नॅशनल हायवे, जे आतापर्यंत आम्हाला कौतुक करून सांगितलं जायचं की ते खातं खूप चांगलं चालतं, एकदम सुरळीत चालणारं खातं आहे, नॅशनल हायवे मुंबई गोवा असेल, मुंबई अहमदाबाद असेल, या दोन्ही याच्यावर भयानक खड्डे पडलेले आहेत. दहिसरच्या अलीकडे पलीकडे पण टोल आपण भरतो, पण आपण पाहिलं असेल परिस्थिती एकदम बेकार आहे. एकंदर नॅशनल हायवे हे भ्रष्ट खातं दिसत आहे.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गोड गोड खूप ऐकत आलो त्या खात्याबद्दल, पण एवढं भ्रष्ट खातं, टोल घेतलं जातं, आवडते कॉन्ट्रॅक्टरना काम दिली जातात, पण ते खातं खरोखर नीट चालत आहे की नाही हे भाजप सरकारने आम्हाला सांगायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खचलेले आहेत, दिल्ली आज पाण्याने भरलेले. हे केंद्र सरकारची जी जबाबदारी आहे, रस्ते म्हणजे भाजपची जी जबाबदारी आहे, ते कुठे पार पडत आहेत? येऊर हे सेंट्रल पार्कच्या अरे तुम्ही धक्का नका देऊ त्यांना. आतमधला भाग आहे. खरं तर इको सेन्सिटिव्ह तो संपूर्ण भाग आहे, परंतु तिथे रेव पार्टीज आणि अनेक अनधिकृत पब्स आणि बार्स आहेत. नॉईज तिथे काढा कोणी कोणी पब्स बार्स दिलेले आहेत, काढा कोणाचे बंगले आहेत आणि त्या सगळ्या बंगल्यांवर कारवाई करा. वन्यजीव प्राण्यांना धोका आहे सर. आदित्य वन क्वेश्चन प्लीज. अनेक बंगल्यांवर कारवाई झाली होती, मात्र नंतर 30 तारखेला आणण्यात आली त्या तेच आम्ही सांगतोय, सगळ्यांचे बंगले कोणाचे काढा, तिथे जग जाहीर यादी करा आणि त्याच्यावर कारवाई करा. पर्यावरण मंत्री होतात. परीक्षा घेण्यात येत होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे आज परीक्षा रद्द करण्यात आली. उद्योग आता विद्यार्थी आहेत ते त्यांच्या परीक्षा आजच घेण्यावर ठाम आहेत. मला तुम्ही सांगा, या देशामध्ये आत्ता हे सरकार केंद्रात बसल्यानंतर, भाजपचं सरकार बसल्यानंतर, एनडीए सरकार बसल्यानंतर आणि महाराष्ट्रात देखील एक तरी परीक्षा नीट झाली आहे का? तुम्हाला ते लिस्ट विचारतात की कुठले कुठले उद्योग गुजरातला गेले, त्याची यादी द्यावी. केवळ मंत्री ते आहेत आणि त्यांचे काय उद्योग चालतात हे त्यांनी जगाला सांगावे. दीक्षाभूमि में पार्किंग बनाई जा रही है। दीक्षाभूमि जहाँ पे ऐतिहासिक है, उसे दीक्षा भूमि हो या फिर बाणगंगा हो, दोनों जगह आप देख रहे हो कॉन्ट्रैक्टर्स को जो काम मिला है, कहीं अंडरग्राउंड पार्किंग का काम है, कहीं रिपेयर का काम चल रहा है, लेकिन ये काम ठीक तरीके से चल रहा है क्या? क्यों वहाँ के स्थानिक जो लोग हैं वो आंदोलन कर रहे हैं? अगर दीक्षा भूमि की बात करें तो अंडरग्राउंड कार पार्क जो होता है, काफ़ी बार ऐसे होता है कि अंडरग्राउंड कार पार्क सिक्योरिटी सुरक्षा की वजह से जो महत्वपूर्ण दिवस होते हैं, दिन होते हैं, उस दिन बंद किए जाते हैं. तो फिर इस कार पार्क का क्या महत्व है? और दूसरी बात रही बाणगंगा की, कि ये जो कॉन्ट्रैक्टर है उन्होंने कहाँ कहाँ काम किए, किसके लिए काम किए, उसकी एक जरा जांच कीजिए. One question. In Nagpur, school students from 5th class 5th were taken to the RSS founders memorial. They were being taught about the RSS ideology, about RSS founder also. आपको लगता है ये गलत है ये पार्ट? मुझे लगता है कि पॉलिटिकल अवेयरनेस हर एक की पार्टी का होना चाहिए, और जो भी पॉलिटिक्स में आते हैं, whoever comes into politics, school students in civics should be taken to all offices, not just one, every office. आता ह्याच्यात म्हणजे आपण हेच पाहिलं असेल, नशिबाने तरी आता बहुमताचं सरकार नाहीये, नाही तर खेळाडू दिसलेच नसते, एकच चेहरा दिसला असता. सर, सरकारच्या विरोधामध्ये आता कायदा आणला जाणार आहे तशी माहिती मंत्री आज काल लोणावळ्यामध्ये आपण बघितलंय, बुश कॅम्पमध्ये 5 जण वाहून गेले थोड्या प्रवाहामध्ये. एकंदरीतच कायदा सुव्यवस्था किंवा नियोजनाची कमी आहे असं तुम्हाला मला वाटतं हा पर्यटनाचा विषय नाही, हा कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे. आणि गृहमंत्री नक्की करतात तरी काय हा प्रश्न आहे. कालकडे मी पाहिला, आत्ता एक व्हिडिओ कुठेतरी आलाय पुण्यामध्ये, खोटे पोलीस म्हणून कोणीतरी रस्त्यावर फिरत होतं बंदूक घेऊन. ती खरी होती की खोटी होती, म्हणजे हे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हा विषय आहे ना महत्वाचा. त्याच्या विरोधात आता कायदा आणला जाणार आहे तशी माहिती देवेंद्र फडणवीस मला यांनी दिली. भेटायचं आहे त्यांना, कारण हे कमी दाबाचं पाणी आमच्या वरळीत पण आहे, सगळ्याच मतदारसंघात आहे. कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका, जिथे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, महापौर नाही आहेत, ही सगळी खाती चालत आहेत नगर विकास मंत्री म्हणजे घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या खात्यातून. आता मुंबईवर एवढा राग का आहे की आमच्या रहिवाशांना पाणी मिळत नाही? आपण पाहिलं असेल, मार्च एप्रिल मे साधारणपणे गेली 30-35 वर्ष 5%, 10% कट लावून, कारण लोकसंख्या वाढत चाललेली आहे. पण दबावाचं पाणी किंवा वापरायचं कसं पाणी हे या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. त्यांचे ते काय डीप क्लीनवर उधळपट्टी केली पाण्याची. आता मुंबईला पाणी टंचाई जाणवत आहे. दुसरा प्रश्न हाच राहील की जो आम्ही प्रकल्प सुरू केला होता डिसॅलिनेशनचा, तो आतापर्यंत पूर्ण झाला असता आणि मुंबईत पाणी टंचाई झाली नसती. त्या प्रकल्पाचं काय झालं?